नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे मेथीचे लाडू. तर हे मेथीचे लाडू कसे बनवायचे आणि त्याला काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. सर्वप्रथम हे मेथीचे लाडू आरोग्याला खूप पौष्टिक असतात. थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू खाणं खूप फायदेशीर असतं. तर सर्वप्रथम इथे रवा घेतला. हा रवा 1 किलो आहे. आता हा रवा आपल्याला 3 टप्प्यामध्ये भाजायचा आहे. सर्वप्रथम थोडा थोडा आपण करून तो भाजून घेऊया. तर रवा भाजताना ते मी साजूक तूप घेतलं आहे. जसं जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे साजूक तूप घ्यायचं आहे, जास्त एकदम घ्यायचं नाही. आता हे बारीक गॅसवर आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे. तर रव्याचा कलर थोडा थोडा होऊन कलर चेंज होत जाईल. तर हे रवा भाजीपर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा. हा बघा आपला रवा भाजतो आहे, अजून थोडासा भाजायला पाहिजे. थोडासा कलर आपला चेंज झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळा रवा हा भाजून घ्यायचा आहे सर्वप्रथम. तर रवा भाजल्यानंतर आपली दुसरी स्टेप म्हणजे महत्त्वाची म्हणजे मेथी. तर ही मेथी मी इकडे घेतली आहे, तीही आपल्याला भाजून घ्यायची आहे. मेथीचा हा कलर पण थोडासा चेंज होईल. मेथी ही थंडीच्या दिवसात खावी. याआधी मी रवा मेथीचे लाडू बनवले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला देते, तेही बघा तुम्ही. ते मी पाकातले बनवले आहेत. आता हे मला बिना पाकाचे बनवायचे, पाक न करता लाडू बनवणार आहेत हे. आता इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे. हे सुकं खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. असं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे, करपू द्यायचं नाही. तर मेथी आता रवा खोबरं भाजलं आपण, सुकं खोबरं. आता इथे मी ड्रायफ्रूट घेतलं आहे. तिथे मी काजू, बदाम, मनुका, खारीक सगळं मिक्स आहे. तर हे मी साजूक तुपामध्येच भाजून घेणार आहे थोडंसं. एकदम असं करपवायचं नाही, हे पण आहे थोडंसं असं खरपूसच भाजायचं हे पण. तर हे मस्त वगैरे भाजून झालं आपलं हे पण. तर हे साईडला काढून ठेवायचं आपल्याला. तर इथे अजून आपल्याला डिंक चांगला तळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पहिलं सर्वप्रथम साजूक तूप घेते मी इथे. साजूक तुपामध्येच आपल्याला डिंक पण तळून घ्यायचं चांगला असं फुलायला द्यायचा डिंक, म्हणजे आपल्याला बारीक करायला सोपं जातं. याआधी मी ते रवा मेथीचेच बनवले, तसे पौष्टिक लाडूही बनवले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला देते. त्याही प्रकारे सगळं प्रकारे लाडू बनवा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे लाडू झालेत ते. आपलं डिंक पण चांगलं फुललं आहे, हाताने चांगलं मस्तपैकी बारीक होतं आहे. हे तुम्ही वाटीच्या साहाय्याने करू शकतात अशा प्रकारे. आता हे आपलं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सुकं खोबरं, ड्रायफ्रूट आणि डिंक हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. सर्वप्रथम एवढंच साहित्य आपल्याला मिक्सरला पहिलं बारीक वाटून घेऊया आपण. त्यानंतर आपल्याला दुसरंही बारीक वाटून घ्यायचं आहे. ते झालं मिक्सरला बारीक मस्तपैकी वाटून. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मेथीही बारीक वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर ही मेथी आपल्याला एका साईड म्हणजे एकत्र मिक्स करायची आहे. आता इथे आपला जो रवा आपण भाजून थंड करत ठेवला होता तो आपल्याला एकदा दळून मस्तपैकी बारीक करून घ्यायचा आहे. बारीक रवाच आहे, पण एकदा मिक्सरला तो फिरवून घ्यायचा आहे. फिरवल्यामुळे थोडासा आणखीन बारीक होईल, दाताला असा कुठे कण लागणार नाही. मस्तपैकी बारीक झालं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे मी गूळ घेतलं आहे. तर हे गूळ पण आपल्याला ते पाक न करायचं आहे, आपल्याला गुळाचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर परत एकदा मिक्सरला सगळं साहित्य एकदम सगळं एकजीव करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. असे मस्तपैकी आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे. हे बघा मिक्सरला सगळं एकदा बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला वळायला सोपं जातं. तुम्ही एका हाताने वळलात तरी चालेल, 2 हाताचा वापर करून वळलात तरी चालेल. हे आता बारीक झालं तर सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण आपण वेगवेगळं असं थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपल्याला लाडू वळवून घ्यायचे त्या प्रकारे. आणि अशा आपल्या सर्व प्रकारचे हे लाडू बनवून झाले आहेत. असे लाडू तुम्ही घरी नक्की करा. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडू कसे झाले ते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा.